आता हे सगळं एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता छान हा कांद्याची पात देखील तेलावर छान परतली गेली आहे. आता याच्यामध्ये आपण ठेचलेलं असं ते वांग्याचं मिश्रण टाकणार आहोत. हे सगळं एकजीव करून घेऊ. आम्ही गॅसवरच भाजले होते. गावाकडे आम्ही हे तुरीच्या काठ्यांवर, चुरखाट्या बोलतात त्याला, तुरीच्या काठ्यांवर भाजतो. पण इकडं बाकीच्या काही गोष्टी अवेलेबल नसल्यामुळे आम्ही गॅसवर भाजलेलो होतो. गॅसवर भाजायची जाळी होती, त्याच्यावर वांगी भाजली. मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा तुम्ही वांगी भाजू. आता हे सगळं एकजीव करायचं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकू आणि कोथिंबीर.